काय झालं बाबा, कुठे जायचंय का? नाही, मला तुला एका मुद्द्यावरती घेऊन जायचं. कुठे? एका विषयाबद्दल मला तुझ्याशी बोलायचं. म्हणजे मला काही कळलं नाही बाबा. हे हा मुद्दा, आणि हा मुद्दा फार स्फोटक आहे. आत्ताच नानू मामा मला सांगून गेला की मोनिकाच्या खोलीतून त्याला सिगरेटचा वास आला. सिगरेट? पूर्ण ऐकून घे. मी त्याला गप्प करून पाठवलंय, पण असंच चालत राहिलं तर या छोट्याशा ठिणगीचा किती मोठा स्फोट होईल हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. सुदैवाची गोष्ट एवढीच की माझी आई नावाची ज्वालाग्राही व्यक्ती घरात नव्हती म्हणून, नाहीतर आजीने मला आज इशारा देऊन पण झालाय. हो ना. मग तो आता कसलाही विचार न करता आज जा, तत्काळ मोनिकाला भेट. पण तिला नुसतं बोलू नकोस, हे ताबडतोब बंद कर. पण जर आई येईपर्यंत हा वास सिगरेटचा कायम राहिला तर अणुबॉम्बचा स्फोट म्हणजे काय हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. जा. मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. अच्छा, म्हणजे सिगरेटचा वास तुझ्यापर्यंत पोहोचलाय तर. कान गोष्टींमध्ये एखादी गोष्ट कशी सगळीकडे पसरते, तसा सिगरेटचा धूर सगळ्यांपर्यंत पोहोचलाच असेल नाही? ठीक आहे, आता ह्या विषयावर मला तुझ्याशी बोलायचंच आहे. सांग, कोणी कोणी काय काय सांगितलंय तुला? मला कुणीही काहीही सांगितलेलं नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचंय की तुला सिगरेट प्यावीशी वाटते का? नाही. ओके, म्हणजे तू सिगरेट ओढलेली नाहीयेस? अजिबात नाही. हे सगळं मी तुला यासाठी विचारतोय कारण या दिवसांमध्ये असं वाटू शकतं. पण तुला जर ते तसं वाटलं नसेल तर ते जास्त भयानक आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.